हॅलो, हाय, नमस्कार. मी रुही स्वागत करते रोहीज किचनमध्ये. आज सुंदर एक संक्रांत स्पेशल तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. तिळाच्या पोळ्या. सुंदर रेसिपी आहे. खायला खूपच टेस्टी अशा तिळाच्या पोळ्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजिबात स्किप करू नका. खूप सुंदर डिटेल बारीक-सारीक सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आवडलं तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर त्याहून विसरू नका. कारण अशा सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तुम्हाला काय जर समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. संक्रांत स्पेशल आज आपली ही रेसिपी असल्यामुळे तिळाच्या पोळ्यांची रेसिपीलाच करूया सुरुवात. इथे मी 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, 200 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि मेजरिंग कपचं खोबरं किसून घेतलेलं आहे. सुकं खोबरं असतं ते मेजरिंग कप असं किसून घेतलेलं आहे. हे सगळं आपण छानपैकी भाजून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे सगळं भाजून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते. म्हणजे अगदी बारीक नाही, थोडंसं जरा आधी जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे. सगळं एकत्र आपण टाकूया. शेंगदाणे, सफेद तीळ आणि खोबरं हे सगळं भाजून घेऊन आपण मिक्सरमध्ये टाकून घेतोय आणि थोडंसं जाडसर म्हणजे शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये बारीक करून घेतोय सुरुवातीला. हे बघा, छानपैकी आपण ते असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 200 ग्रॅम गूळ टाकायचा आहे. जेवढे तीळ घेतले तेवढेच आपण गूळ घेणार आहोत. त्याच्यानुसार आपण हे सगळं करत आहोत. इथे आता गूळ असं बारीक ठेचून घेतलेला आहे आणि जो आपण आता मिक्सरमध्ये सगळं बारीक केलेलं होतं त्याच्यातच गूळ टाकायचं आहे आणि परत सगळं आपण मिक्सरला परत फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या हीटने थोडा गूळ लगेच मेल्ट पण होतो आणि बारीक पण होतो आणि सगळं असं ते एकजीव झालेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण एकत्र ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्हाला गोडपणा अजून पाहिजे असेल तर 200 ग्रॅम तीळ असेल तर पाव किलो गूळ घेतला तरीसुद्धा चालू शकतं, पण सेम प्रमाणात घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण ते सगळं मिक्सचर आपण तिळाचा तयार करून घेतलेलं आहे. आता हे सगळं साईडला ठेवूया आणि आपण पोळीसाठीचं आधी पीठ भिजवून घेऊया, कारण का ते आपल्याला थोडा एक 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं असतं. इथे मेजरिंग कपचा 1 कप मी मैदा घेतलेला आहे आणि मेजरिंग कपचा 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या मैद्याच्या पिठाचं जेवढा होतं मी हे दाखवते त्याच्यामध्ये साधारण एक 5 ते 6 पोळ्या होतात, पण जे आपण चुरण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण एक 15 एक तरी पोळ्या होतात. इथे आता आपण गव्हाचं पीठ आणि मैदा घेतलेला एक हे मेजरिंग कपचं 1 कप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता मी मेजरिंग कपचं अर्धा कप तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडक असं गरम करून घ्यायचं आहे. आपण मीठ आधी सगळीकडे मिक्स करून घेतलं आहे. मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे हाताने. आता तेल घेतलं, तेल चांगलं गरम करून घेतले आणि तेल आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्या पोळ्या ते छान खुसखुशीत अशा होतील. ते आपण आता व्यवस्थित आता हे केलं आहे. आता थोडं तेल गरम असल्यामुळे मी चमच्याने आता सगळं मिक्स करून घेते. नंतर हाताने परत आपण पूर्ण तेल त्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, हाताने छानपैकी चोळून घेऊया आपण ते सगळं. आणि जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो तशा पद्धतीने आपल्याला हे पाणी टाकून थोडं पीठ भिजवायचं आहे. ना कडक भिजवायचं आहे, ना एकदम पातळ भिजवायचं आहे. हे बघा, आता थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजवूया. पाणी एकदम टाकायचं नाहीये, हळूहळू टाकायचं आहे, कारण का मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स असल्यामुळे पाणी असं हळूहळू बेताचंच टाकत जायचं आहे. खूप सुंदर टेस्टी अशा आपल्या ह्या तिळाच्या पोळ्या होतात. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे बघू शकता. काही समजलं नाही तर मला कमेंट्स करून विचारू शकता. आणि संक्रांत स्पेशल तिळाच्या पोळ्या आहेत, त्यामुळे नक्की ट्राय करा. लाडू तर आपण रोज खातो, पोळ्या तर नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा कशा झाल्या ते. आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. पीठ आता एक 5-10 मिनटासाठी रेस्ट करूया, कारण का आपण जे आता मगाशी तिळाचं जे आपण पुरण बनवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडीशी टेस्ट येण्यासाठी अजून आता मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, 2 टेबलस्पून तूप घेणार आहे. तूप आधी छानपैकी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साधारण 3 टेबलस्पून मला तूप लागलेलं आहे, पण मी आधी सुरुवातीला 2 टेबलस्पून घेतलं होतं. त्याच्यामध्ये अर्धा कप मेजरिंग कपचा अर्धा कप मी बेसन टाकलेलं आहे. बेसन छानपैकी तुपावरती परतवून घ्यायचं आहे. याने काय होतं, चूर्ण आपलं आता खुसखुशीत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बाइंडिंग जरा येण्यासाठी म्हणून आपण हे बेसनाचा वापर इथे करत आहोत. बेसन जरा मला सुकं वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये अजून 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. साधारण 3 टेबलस्पून मला तूप इथे लागलेलं आहे अर्धा कप बेसनासाठी. बेसन छानपैकी असं जरा भाजून
घेतलेला आहे तुपामध्ये, छानपैकी ते नरम झालेलं आहे. आपल्याला ते करपवायचं नाही आहे, छानपैकी परतवून घ्यायचे खमंग. आणि आता हे आपण त्या आपला गूळ तिळाच्या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. याने अजून टेस्ट पण छान येते आणि आपलं चुरण आपलं असं आपल्या पोळीच्या बाहेर यायला नको आहे लाटताना वगैरे, ते घट्टपणा राहण्यासाठी म्हणून आपण त्याच्यामध्ये असं हे बेसन हे टाकत आहोत. हे बघा, हे सगळं आता मी एकजीव करून घेते. अशा पद्धतीने सगळं मिक्सर आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊया. पोळ्या करताना आपण पीठ अगदी थोडासा मैदा आधी पेरून घेतला आहे मी आणि आता तुम्हाला दाखवते कसा एक जरा मोठा गोळा घ्यायचा. जसं आपण पुरणपोळीला गोळा घेतो तशा पद्धतीनेच घेतोय सगळं. तशी सेम वाटी करायची, फक्त त्या पुरणपोळी करताना पुरण हे मऊसूद असतं, तर इथे कसं हे थोडंसं असं आपलं पावडर टाईप आहे, त्याच्यामुळे भरताना अलगद भरायचं चुरण. जसं आपलं करंजीचं वगैरे चुरण असं तसं असल्यामुळे ते व्यवस्थित अलगद भरायचे. तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे तेवढं हे करा, पण भरपूर चुरण भरून छानपैकी आपलं ते मिक्सचर तयार होतं. पूर्णतः ही वाटी आहे ती आपण अशी व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया, की जेणेकरून आपण लाटताना आपलं हे सगळं जे पुरण आहे ते बाहेर येता कामा नये. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता घेतलेलं आहे आणि एकदम अलगद हलक्या हाताने छानपैकी लाटायचं. पूर्ण सगळ्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपल्या पोळीच्या पुरण हे आपलं मस्तपैकी स्प्रेड होतं. इतकं भरून छानपैकी गच्च असे मी पुरण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तिळाचं अगदी जरासं वगैरे घ्यायचं नाही, की जेणेकरून आपल्या पोळीचं चपातीचं पीठ आपल्याला जास्त लागतं आणि पुरण कमी लागते. भरपूर असं चांगले 2 टेबलस्पून मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एकेका पोळीला आणि छानपैकी हलक्या हाताने आपण ते प्रेस करून घ्यायचे, व्यवस्थित लाटून घ्यायचे, की जेणेकरून आपलं हे जे सगळं जे तिळाचं पुरण आहे ते सगळं अगदी काठापर्यंत गेलं पाहिजे. थोडा थोडा मैद्याचा हात वरती लावून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा गव्हाचं पिठाचं घेतलं तरीसुद्धा चालेल. असं काही नाही की मैदाच लावला पाहिजे, गव्हाचं पीठसुद्धा वरती थोडं थोडं मध्ये लाटताना टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. पण एकदम पातळ छान चपातीसारखे अगदी लाटायचे आहे. मी अशा काही असे जाडजाड केलेल्या नाही आहेत, मस्त पातळ अशा केलेल्या आहेत आणि इतक्या सुंदर परफेक्ट प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी केल्या आहेत ना, तर अजिबात पोळी तुमची तुटणार नाही, फाटणार नाही आणि सुंदर टेस्टी अशी बनते. हे बघा, आता पोळी शेकवताना सुरुवातीला पहिल्यांदा तव्याला तेल लावून घ्यायचं, तूप लावून घ्यायचं. इथे तूप लावून घेतलं आहे मी. तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तेल लावून घेऊ शकता, पण तुपाने अजून खमंग वास टेस्ट येते. तूप लावून घेतलं आहे दोन्ही साईडनी. आता वरच्या साईडनी सुद्धा आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि छानपैकी जशी आपण चपाती शेकवतो, पोळी शेकवतो, तसंच पुरणपोळी शेकवतो तशा पद्धतीनेच आपल्याला हे शेकवून घ्यायची आहे. इतका सुंदर टेस्टी असा मस्त असा चवीला लागते आणि वास तर शेकवताना इतका सुंदर येतोय ना त्याचा. सगळीकडनं आधी ती सोडवून घेऊया व्यवस्थित. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. हे बघा, अशा पद्धतीने मस्तपैकी दोन्हीकडनं खरपूस अशी छान आपण शेकवून घेतलेली आहे आणि पुरण तर आपलं जे आपलं तिळाचं पुरण आहे ते अगदी काठोकाठ अगदी व्यवस्थित भरलेलं आहे. त्यामुळे लाटताना अगदी अलगद लाटली तरीसुद्धा चालेल, पण पुरण टाकायला म्हणजे तिळाचं चुरण टाकायला अजिबात कंजूसगिरी करू नका, त्याशिवाय टेस्ट पण एवढी येणार नाही. हे बघा, अशी सुंदरपैकी आपण तिळाची पोळी ही तयार केलेली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशा पद्धतीची ही पोळी आहे. जसं जेणेकरून माझ्या मुलींना तर अगदी त्या वाटच बघत होते कधी होते ती. हे बघा, अशा पद्धतीने आपली तिळाची पोळी तयार झालेली आहे. खूप सुंदर टेस्टी खुसखुशीत अशी तिळाच्या पोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.